नमस्कार. दीक्षा प्रकाश गजबारे न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत माणसात देव शोधणारा महामानव, स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित अप्रतिम भाषण. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जात पात न धर्म पंथ, माणसात फक्त माणुसकी ओळखतो. जात पात ना धर्म पंथ, माणसात फक्त माणुसकी ओळखतो. हातात झाडू घेऊन तो अंधश्रद्धेचा अंधार दूर करतो. हातात झाडू घेऊन तो अंधश्रद्धेचा अंधार दूर करतो. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे विचारमन, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो व माता बंधू भगिनींनो, आज आपण अशा एका महान विभूतीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित केले. त्यांनी कोणत्याही पदाचा, संपत्तीचा किंवा सत्तेचा आधार घेतला नाही, पण तरीही ते लाखोंच्या मनावर राज्य करू लागले. ज्यांनी आयुष्यभर माणसात देव शोधला, मंदिराच्या गाभाऱ्यात नाही तर लोकांच्या दुःखात देव पाहत होता. ते ना सिंहासनावर बसले ना तोरण बांधलं, पण त्यांनी लाखो लोकांच्या मनात स्वच्छतेचा, शिक्षणाचा आणि सत्याचा दिवा लावला. अशा त्या महापुरुषाचे नाव म्हणजे संत गाडगेबाबा. हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर येतो एक साधा, फाटक्या कपड्यातला, हातात झाडू घेऊन गावागावात फिरणारा महात्मा. पण जरी कपडे साधे असले तरी विचार तितकेच महान. झाडू हाती घेतला, पायात फाटके बूट. झाडू हाती घेतला, पायात फाटके बूट, पण माणुसकीचा दीप तेवता मिटला अंधश्रद्धेचा पूट, मिटला अंधश्रद्धेचा पूट. मित्रांनो, गाडगेबाबांच्या काळात समाज अंधश्रद्धेच्या गर्देत अडकला होता. कुठे बुवाबाजी, कुठे जातीभेद, कुठे अस्पृश्यतेचा अभिशाप. आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी गाडगेबाबांनी चक्क हातात झाडू घेतला आणि गावागावात फिरले. त्यांचे एकच ब्रीद वाक्य, स्वच्छता हाच खरा धर्म. ते जिथे जात तिथे सर्वप्रथम गावाची स्वच्छता करीत. लोक त्यांना पाहून हसायचे, चेष्टा करायचे, पण काही दिवसातच हेच लोक त्यांच्या विचारांनी भारावून जायचे. गाडगेबाबा ते फक्त संत नव्हते, ते समाज सुधारक होते, विचारवंत होते आणि खऱ्या अर्थाने परिवर्तनवादी नेते होते. त्यांनी धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या ढोंग, कर्मकांड, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता विरोधात कठोर भूमिका घेतली. गरीब शेतकऱ्यांचे दुःख त्यांच्या मनाला लागायचे, म्हणूनच त्यांनी आपली संपूर्ण हयात समाजसेवेसाठी समर्पित केली. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे सेवा, परोपकार आणि ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी समर्पित होते. त्यांनी कधीही मंदिर बांधले नाही, पण गावागावात शाळा, धर्मशाळा, पानपोया आणि वाचनालय स्थापन केली. कारण त्यांना माहीत होते की समाजाचा विकास हा शिक्षणातूनच होतो. स्वच्छतेचा मंत्र, शिक्षणाचा दान. स्वच्छतेचा मंत्र, शिक्षणाचा दान. गाडगेबाबांचा विचार घडवेल
नवभारत महान, जात पात जाळा माणुसकी उडली पाहिजे. जात पात जाळा माणुसकी उडली पाहिजे. संत गाडगे बाबांची शिकवण हृदयात जपली पाहिजे. संत गाडगे बाबांची शिकवण हृदयात जपली पाहिजे. हृदयात जपली पाहिजे. मित्रांनो, गाडगे बाबांनी समाजात चालणाऱ्या अंधश्रद्धेवर जबरदस्त हल्ला चढवला. त्यांनी लोकांना सांगितले, तुम्ही दान धर्मस्थळांना देता, पण एखाद्या अनाथ मुलाला अन्न नाही, हे कशाचे लक्षण? तुम्ही जात पात मानता, पण एकच रक्त तुमच्या अंगात आणि माझ्या अंगात. मग हा भेदभाव कशासाठी? बंधू भगिनींनो, आजही गाडगे बाबांच्या विचारांची समाजाला गरज आहे. आजही समाज अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकला आहे. गरीब माणूस अजूनही शिक्षणापासून दूर आहे आणि जातपात अजूनही समाजाला पोखरत आहे. जर आपल्याला खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर गाडगे बाबांचे विचार आचरणात आणायला हवे. आज समाजात भ्रष्टाचार वाढलाय. अंधश्रद्धा अजूनही जीव घेत आहे. स्वच्छतेचा गवा होतो, पण कृती कमी आहे. गाडगे बाबा आज असते तर त्याने सगळ्यांना खडसावून सांगितलं असतं, पहिल्यांदा गाव स्वच्छ करा, मग देशभक्ती करा. शिकवा, शिक्षण द्या आणि समाज सुधारा. गोरगरिबांची सेवा करा, त्यातच परमेश्वर आहे. गाडगे बाबांना खरं वंदन करायचं असेल तर मंदिरात तेलाच्या समया लावू नका, एखाद्या मुलाला शिक्षण द्या. गाडगे बाबांची प्रतिमा भिंतीवर लावून उपयोग नाही, त्यांचा विचार हृदयात लावा. मित्रांनो, आज आपण ठरवूया की आपण जातीच्या नावाने भांडणार नाही. शिक्षणाला प्राधान्य देऊ, अंधश्रद्धा सोडू आणि गाडगे बाबांनी सांगितलेल्या माणुसकीच्या वाटेने चालू. शेवटी मी एवढेच म्हणू इच्छिते, नका बांधू मंदिरे, नका वाहू सोनं. नका बांधू मंदिरे, नका वाहू सोनं. एक उपाशी पोर हसवलं तरी पुण्याचं घाटील मोल. सोन्या चांदीच्या मूर्ती नाही, सोन्या चांदीच्या मूर्ती नाही. गरिबांच्या डोळ्यात बघ, भुकेल्या लेकराच्या पोटात परमेश्वर तुला सापडेल सहज. भुकेल्या लेकराच्या पोटात परमेश्वर तुला सापडेल सहज. परमेश्वर तुला सापडेल सहज. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.